लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये थेट संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झालाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे। यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयापासून काँग्रेस कमिटी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत घोषणा देत गेले आहेत। काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करत त्यांनी आपला निषेध नोंदवलाय। दरम्यान या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष आमने सामने येण्याची शक्यता असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। काळ यांनी माफी मागितली पाहिजे, कारण ते ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्यांच्या पक्षाचं नेतृत्व सुद्धा स्वर्गीय इंदिरा गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी या सगळ्या महिलांनी नेतृत्व केले। त्यामुळे त्यांना आमच्या वहिनींबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलं त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे। परवा रात्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून नॅशनल इंडियन काँग्रेस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय सुनेत्रा वहिनींबद्दल जे काही अपशब्द काढले ते शब्द संविधानिक आहे असंविधानिक आहे माहित नाही, परंतु एक कार्यकर्तृत्व करणाऱ्या महिलेबद्दल ज्या पद्धतीचा त्यांनी उद्गार काढलेला आहे तो आमच्या वहिनी संयमी आहेत, शांत आहेत आणि म्हणून या शांत स्वभावामुळे कुठलाही आर्थिकपणा न करता त्यांनी कोणालाही कधी अपमानित केलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने आज दादांना 6 महिने झाले जाऊन आणि त्यांच्या धर्मपत्नीबद्दल ज्या पद्धतीचे उद्गार या काँग्रेसने काढलेले आहे त्यांना वहिनींची माफी मागावीच लागेल आणि त्यांनी ती माफी मागावी, मोठं मन करावं, स्वतःच्या मातेला स्वतःच्या आपल्या आईला आठवावं, कारण ती पण एक शक्ती आहे, ती पण एक मातृशक्ती आहे आणि एक मातृशक्तीचा पुत्र दुसऱ्या मातृशक्तीचा अपमान करू शकत नाही। म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितलीच पाहिजे। स्वर्गीय इंदिरा गांधींना सुद्धा म्हटलेलं होतं त्यांच्या नेत्यांमध्ये दुर्गेचा अवतार बघण्याची इच्छा आमच्या नेत्यांमध्ये होते, म्हणून त्यांना सांगितलं होतं का तुम्ही गुंगी गुडियासारखं राहू नका, तुम्ही दुर्गेचा अवतार घ्या। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जे अध्यक्ष त्यांना बोलू जात नाही म्हणून त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती। ही दादागिरी ही गुंडागिरी आम्ही खपून घेतलं जाणार नाही। जर ते आमच्या कार्यालयावर चाल करून येत असेल तर आम्ही सुद्धा गप्प बसणार आहे, आम्ही कशा तसं उत्तर देऊ। आमच्या कार्यालयावर ते चाल करून आलेले, आम्ही त्यांच्या कार्यालयावर गेलेलो नाहीये। विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते आणि तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही दाखवा, तुम्हाला बोलायची, तुम्हाला मीटिंग मध्ये बोलण्याचं त्यांना परवानगी दिलेली नाहीये। पण असा मुद्दा आहे की आज आमचे नेते माफी मागणार नाही। आम्ही अजिबात त्यांच्या संदर्भामध्ये कुठचाही त्यांना कमी लेखण्यासाठी हे म्हटलेलं नाही। त्यांच्या अंगामध्ये दुर्गा संचारावी, त्यांचे जे अधिकार आहे त्यांनी ते अबाधित ठेवले पाहिजे। आज ते त्यांनी गहाण ठेवलेले, त्यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी त्यांचे अधिकार गहाण ठेवलेले आहेत आणि म्हणून ती प्रतिक्रिया होती। त्यांच्यामध्ये जर खरंच दुर्गेचं रूप असेल तर त्यांनी त्यांच्या ते कार्यामध्ये दाखवून द्यावे, जनतेची सेवा करून दाखवून देण्यात यावे। हे असं रस्त्यावर उल्लडगिरी दादागिरी आम्ही खपून घेणार नाही। आम्ही सुद्धा काँग्रेस अजित दादा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांना दुःख नव्हतं का? ते दुःख कुठे गेलं? मग ते दुःख विसरून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आणि राजकारणामध्ये सुख दुःख हे याला काहीच अर्थ नाहीये। तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आहात, तुम्ही जनतेच्या सेवेसाठी तुमचं वैयक्तिक दुःख आहे बाजूला ठेवावं लागतं, याची त्यांना जाण ठेवली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये दुर्गा संचारावी ही आमची इच्छा आहे। त्यांनी दुर्गेसारखं काम करावं ही आमची इच्छा आहे, पण ही दादागिरी गुंडागिरी आम्ही खपून घेणार नाही। कायद्याच्या दृष्टीनं परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।